नमस्कार मित्रांनो, मी जयदेव कुंभारे आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करीत आहे. मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयाने सरकारी नोकरीमध्ये दिव्यांगजनांच्या हक्कांना बळकटी देणारे अनेक महत्त्वपूर्ण निकाल दिले आहेत. तसेच आरक्षण, थेट भरती आणि पदोन्नती या दोन्ही बाजूंवर लागू होते यावर भर दिला आहे. न्यायालयाने दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा 2016शी सुसंगत राहून दान धर्मावर आधारित दृष्टिकोनाऐवजी हक्कांवर आधारित दृष्टिकोन कायम ठेवला आहे. सरकारी नोकरीमधील दिव्यांग संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रमुख बाबींमध्ये ह्या गोष्टींचा समावेश आहे. पदोन्नतीमधील आरक्षण. सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की निर्धारित पदांवरील 3% आता 2016च्या कायद्यानुसार 4% आरक्षण केवळ थेट भरतीपुरतेच मर्यादित न राहता पदोन्नतीसाठी पण लागू होईल व अपंगत्वावर आधारित भेदभाव बेकायदेशीर असल्याचा निकाल देत न्यायालयाने हे आरक्षण मर्यादित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारी निर्देशांना स्पष्टपणे रद्द केले. पदांची निश्चिती. न्यायालयाने आदेश दिला आहे की शासकीय विभागांनी दिव्यांग व्यक्तीसाठी योग्य पदे निश्चित करावीत आणि एकदा पद निश्चित झाल्यावर तिथे आरक्षण प्रदान केले पाहिजे. भरतीमध्ये समान संधी. सर्वोच्च न्यायालयाने असे ठरविले की दृष्टिबाधित उमेदवारांना न्यायिक सेवा व इतर स्पर्धा परीक्षांमधून वगळता येणार नाही आणि त्यांना लेखनिक मिळविण्याचा हक्क आहे. गुणवत्तेवर आधारित निवड. सर्वसाधारण कट ऑफ पेक्षा जास्त गुण मिळवून पात्र ठरलेल्या गुणवंत दिव्यांग उमेदवारांची निवड सर्वसाधारण जागांवर केली जावी आणि त्यांना राखीव कोट्यापुरते आडवे आरक्षण मर्यादित ठेवू नये. पदांची निश्चिती. न्यायालयाने आदेश दिला आहे की शासकीय विभागांनी दिव्यांग व्यक्तींसाठी योग्य पदे निश्चित करावीत आणि एकदा पद निश्चित झाल्यावर तिथे आरक्षण प्रदान केले पाहिजे. पद भरतीमध्ये समान संधी. सर्वोच्च न्यायालयाने असे ठरविले की दृष्टिबाधित उमेदवारांना न्यायिक सेवा व इतर स्पर्धा परीक्षांमधून वगळता येणार नाही व त्यांना लेखनिक मिळवण्याचा हक्क आहे. गुणवत्तेवर आधारित निवड. सर्वसाधारण कट ऑफपेक्षा जास्त गुण मिळवून पात्र ठरलेल्या गुणवंत दिव्यांग उमेदवारांची निवड सर्वसाधारण जागावर केली पाहिजे आणि त्यांना राखीव कोट्यापुरते आडवे आरक्षण मर्यादित ठेवू नये. बदलीपासून संरक्षण. हा सर्वोच्च न्यायालयाचा केंद्रीय निर्णय नसला तरी विविध उच्च न्यायालयांनी सर्वोच्च न्यायालयाच्या तत्वांवर आधारित असा निर्णय दिला आहे की दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या गतिशीलतेतील आव्हाने लक्षात घेता शक्य असेल त्या प्रमाणात त्यांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी आस्थापन करण्यात यावी आणि नियमित बदल्यांपासून सूट देण्यात यावी. प्रलंबित रिक्त जागा. न्यायालयाने असा आदेश दिला आहे की दिव्यांग व्यक्तींच्या प्रलंबित रिक्त जागांची गणना करून त्या भरल्या जाव्यात आणि त्या अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या जाणार नाहीत याची खात्री करावी. अलीकडील निर्देश 2025. सर्वोच्च न्यायालयाने या हक्कांच्या अंमलबजावणीबाबत कठोर भूमिका कायम ठेवली असून आरक्षण लागू करण्यास सरकारी विभागाकडून होणारा विरोध हे एक विलंब लावण्याचे डावपेच असल्याचे म्हटले आहे. निवड प्रक्रियेत उच्च गुण मिळवणाऱ्या दिव्यांग उमेदवारांना प्रगतीसाठी अधिक चांगली संधी का दिली जात नाही याचे स्पष्टीकरणही देण्यास न्यायालयाने केंद्राला सांगितले आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्ही ऐकली. सर्वोच्च न्यायालयाने दिव्यांग उमेदवारांना दिलेली जी सूट आहे, जे अधिकार आहे, जे संविधानानुसार आहे, ह्याबद्दल माहिती तुम्ही ऐकली. आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.